आजच्या व्हिडिओमध्ये मी काल घडलेला प्रसंग सांगत आहे. काल मी मैत्रिणीकडे गेले होते. दुपारचे 2 वाजले होते. तेव्हा मी गेले तेव्हा ती मला म्हणली ये न्याहारी करायला. मी म्हणलं खूप उशीर केला गं. तर ती बोलली काय करणार ना, 2 मुलांचे डबे, त्यांना शाळेला सोडवायचं, मिस्टरचा डबा, ते ऑफिसला जायचे, मग मला पाठीमागचं सगळं आवरायचं. सगळं आवरता करता 2 वाजतात गं. रोजचाच टाईम आहे माझा. मग मी असा विचार केला, खूप अवघड आहे बाई, त्यांना जेवणसुद्धा वेळेला भेटत नाही. आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारत मारत 5 वाजले. तेवढ्यात तिचे मिस्टर आले आणि तिचे मिस्टर आल्यावर म्हणले काय करतीस गं, मला कार्यक्रमाला बाहेर जायचं, माझा ड्रेस इस्त्री केला का? तर ती बोलली अहो मैत्रीण आली होती, बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही. तेव्हा तिचे मिस्टर तिला बोलले तू दिवसभर काय करत असते गं, तुला साधा ड्रेससुद्धा इस्त्री झाला नाही. तेव्हा ते खूप बडबड करू लागले तिला. ही गोष्ट ऐकून मला असं समजलं की शेतकऱ्याचं जीवन खूप चांगलं. निदान 3 टाईम जेवण करून ती नवऱ्याच्या बरोबरीने काम करते आणि तिला कोण बोलतसुद्धा नाही तू दिवसभर करतेस काय. तिचा नवरा तिचा खूप अभिमान करतो आणि 4 चौघात सांगतो माझी बायको खूप काम करते. किती अवघड जीवन आहे ना नोकरदारांचं. तिला फक्त हा शब्द ऐकावा लागतो की दिवसभर तू करतेस काय.